नमस्कार. चहा आणि बरंच काही आज एक नवीन सिरीज तुमच्यासाठी घेऊन आला आहे आणि या सिरीजमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. या सिरीजचं नाव आहे मैफिल. ही मैफिल थोडीशी आगळी वेगळी मैफिल आहे. ही मैफिल आहे कवितांची. यात आम्ही आमच्या आवडत्या निवडक कविता तुमच्यासमोर सादर करणार आहोत. कदाचित असं सुद्धा होईल की आमच्या आवडत्या कविता ह्या तुमच्या सुद्धा आवडत्या कविता असू शकतील. तर मग या कवितांच्या सफरीत तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि या कवितांचा आनंद लुटा. आपल्याला ही सफर घडवणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींची मी पटकन ओळख करून देते. हर्षाली घोणे, हाय. वैष्णवी जाधव, जतीन शिंदे, नमस्कार. अंकुर धमाले, प्रज्योत जाधव. आणि आता जिनी आम्हा सगळ्यांची ओळख करून दिली ती जान्हवी दरेकर. हाय. या मैफिलीची सुरुवात मी माझ्या आवडत्या कवितेने करते. कविता आहे तुझी तू रहा. कवयित्री संजीवनी बोकील. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. काटे कधी बोटी रुततील, फुफाट्यात पावले जळतील. काटे कधी बोटी रुततील, फुफाट्यात पावले जळतील. फक्त तुला आवडलेलीच फुले वेचीत राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू पाहतील. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू पाहतील. विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. उसने मुकुट कोणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सचतील. उसने मुकुट कोणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सचतील. तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. मग कुठेतरी कमळं फुलतील, मग कुठेतरी कमळं फुलतील. सुगंध घेऊन वारे येतील. मग कुठेतरी कमळं फुलतील, सुगंध घेऊन वारे येतील. तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू रहा. धन्यवाद. शांता शेळके यांची कविता पैठणी ही माझी आवडती कविता आहे, तर मी ती सादर करते. फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या टोपडी शेलेशाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेली किती श्रावण. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेली किती श्रावण. पैठणीने जपले या एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली.
शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघ्या आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघ्या आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. धन्यवाद. शांता शेळकेंनी खरंच खूप हळव्या पद्धतीने या पैठणीबद्दल लिहिलंय. म्हणजे असं म्हणता येईल की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही एक अशी पैठणी नक्की असते, मग ती तिच्या आईची असो किंवा तिच्या आजीची असो. मी आता तुमच्यासमोर सुरेश भट यांची गझल सादर करणार आहे. गझलेचं नाव आहे सारे आकाश उजळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. गेलेल्या आयुष्याचा गडे मधुमास विसरूया. पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. शेवटचं कडू आहे पण खूप काही देऊन जाणार आहे. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. म्हणजे खरंच सुरेश भट यांच्या लेखनीत एक वेगळीच जादू आहे. अशीच एक त्याची स्वतःची जादू ज्या लेखकाने लोकांवर पाडली आहे तो म्हणजे संदीप खरे. त्याची आरसा म्हणून ही कविता सादर करतो. मी तुला तू म्हणून एक शिल्प दाखवलं. तू हरकून गेलीस. मी तुला तुझे डोळे म्हणून एक सरोवर दाखवलं. तू लाट होऊन माझ्या पायानोळ कोसळलीस. मी तुला तुझी कांती म्हणून सोनचाफा दाखवला. तू उमलून आलीस. तुझ्या देहाचा घाट म्हणून एक सुरई दाखवली. तू मदमस्त होऊन गेलीस. मी केवडाच्या अत्तराचे 2 थेंब दिले तुझ्या हातावर तुझा श्वास म्हणून. मी किणकिणते लोलक दाखविले तुझं हसणं म्हणून. मी डाळिंबाचे दाणे दाखविले तुझे दात म्हणून. आणि एक रेशमी कापड दाखवलं तुझा स्पर्श म्हणून. तू रोमांचाने फुलून गेलीस. मी रात्र दाखवली तुझे काळे भोरे केस म्हणून. तू नक्षत्रांगत लखलखू लागलीस. मग एक दिवस
मी तुला आरसा दाखवला. खाळकन तो जमिनीवर फेकून तू निघून गेलीस कायमची. बाप रे, इतकं निथळ लिखाण म्हणजे कमालच. पण आता तुम्हाला एक वेगळा सफर होईल, कारण मी राहत इंदोरी साहेब यांच्या काही ओळी तुमच्यासमोर सादर करते. जिंदगी है तो नई जख्म भी लग जाएंगे. अब ना मैं वो हूँ ना बाकी है जमाने मेरे. अब ना मैं वो हूँ ना बाकी है जमाने मेरे. फिर भी मशहूर है शहरों में फसाने मेरे. जिंदगी है तो नए जख्म भी लग जाएंगे. जिंदगी है तो नए जख्म भी लग जाएंगे. अब भी बाकी है कई दोस्त पुराने मेरे. आपसे रोज मुलाकात की उम्मीद नहीं. आपसे रोज मुलाकात की उम्मीद नहीं. अब कहाँ शहर में रहते हैं ठिकाने मेरे. उमरा के राम ने सासों का धनुष तोड़ दिया. उमरा के राम ने सासों का धनुष तोड़ दिया. मुझ पे एहसान किया आज खुदा ने मेरे. आज जब सो के उठा हूँ तो ये महसूस किया. आज जब सो के उठा तो ये महसूस किया. सिसकिया भरता रहा कोई सिरहाने मेरे. सिसकिया भरता रहा कोई सिरहाने मेरे. मी पुन्हा एकदा संदीप खरेकडे वळते. अर्थातच त्याच्या कविता अशा आहेत की त्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात. तशीच एक अतिशय माझी लाडकी कविता आहे, ती मी आता तुमच्या समोर सादर करते. कविता आहे काय रे देवा. आता पुन्हा पाऊस येणार. आता पुन्हा पाऊस येणार. मग आकाश काळं निळं होणार. मग मातीला गंध सुटणार. मग मध्येच वीज पडणार. मग तुझी आठवण येणार. काय रे देवा. आता पुन्हा पाऊस येणार. आकाश काळं निळं होणार. मग मातीला गंध सुटणार. मग मध्येच वीज पडणार. मग तुझी आठवण येणार. काय रे देवा. मग ती आठवण कोणाला दाखवता नाही येणार. मग ती आठवण कोणाला दाखवता नाही येणार. मग मी ती लपवणार. मग लपू नाही ते कोणाला तरी कळावंसं वाटणार. मग ते कोणीतरी ओळखणार. मग मित्र असतील तर रडणार. नातेवाईक असतील तर चिडणार. मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार. आणि या सगळ्याशी तुला काहीच घेणं देणं नसणार. काय रे देवा. मग त्याच वेळी नेमका दूर कुठेतरी रेडिओ चालू असणार. मग त्याच वेळी नेमका दूर कुठेतरी रेडिओ चालू असणार. मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार. मग त्याला SD बर्मनने चाल दिलेली असणार. मग ते साहिरने लिहिलेलं असणार. मग ते लताने गायलेलं असणार. मग तूही आता नेमकं हेच गाणं ऐकत असशील का. मग तूही आता नेमकं हेच गाणं ऐकत असशील का असा प्रश्न पडणार. मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार. मग ना देणं ना घेणं पण फुकाचे कंदील मात्र लागणार. काय रे देवा. मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार. मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार. मग त्याला आकाशाची आसवं लगडणार. मग खिडकीत बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार. मग खिडकीत बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार. मग 5 फूट 5 इंच देह अपुरा अपुरा वाटणार. मग 5 फूट 5 इंच देह अपुरा अपुरा वाटणार. मग ऊर फुटून जावंसं वाटणार. छाताडातून हृदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावंसं वाटणार. मग 5 फूट 5 इंच देह अपुरा अपुरा वाटणार. मग ऊर फुटून जावंसं वाटणार. छाताडातून हृदय काढून त्या शुभ्र धारांखाली धरावंसं वाटणार. मग सारच कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार. मग सारच कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार. पण तरीही श्वासांची लय फक्त कमी जास्त होत जाणार. बंद नाही पडणार. काय रे देवा. पाऊस पडणार. मग हवा हिरवी होणार. पाऊस पडणार. मग हवा हिरवी होणार. मग पाना पानात हिरवळ दाटणार. पाऊस पडणार. मग हवा हिरवी होणार. मग पाना पानात हिरवळ दाटणार. मग आपल्या मनाचं पिवळं पान मोडून हिरव्यात चिरू पाहणार.
मग आपल्या मनाचं पिवळं पान मोडून हिरव्यात चिरू पाहणार, पण त्याला ते नाही जमणार. मग त्याला एकदम खरं काय ते कळणार, मग ते ओशाळणार. मग पुन्हा शरीराशी परत येणार. सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार. चहाच्या पाण्यासाठी फ्रीज मध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार. एसडीचं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार. रेडिओचा स्टॉक भरलेला असणार. मग तिच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार. कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निश्चित झालेलं असणार. पाऊस गेल्या वर्षीही पडला, पाऊस यंदाही पडतो, पाऊस पुढच्या वर्षीही पडणार. काय रे देवा. धन्यवाद. अशीच काही अजून एक मजेशीर कविता मी सादर करते. जगन्नाथ रत्नपारखी यांची एसएससीचं मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने पेपर सोडवा आदेशोपदेश. पेपर पहिला, घंटा पहिली, क्षण हा औत्सुक्याचा. अन माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देऊनी हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने. मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार तिच्या तत्क्षणी येऊनी पडला माझ्या बाकावर. 3 तास एकचित्त मी तिच्या शेपट्यात एकही ओळ लिहिली नाही उभ्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आता जगणे आम्हा गावी खेड्यावर. केसांनी त्या गळा कापला अलगतची माझा. पीळ शेपट्यापरी बैलाच्या जगतो हा राजा. शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका. शिक्षणास आज मी पारखा, शुभदा प्राध्यापिका. गुलजार साहेबांना कोणीतरी असं विचारलं होतं की तुमची सगळीच गाणी किंवा तुम्ही जे लिहिता ते सगळंच कसं चांगलं असतं. तेव्हा गुलजार साहेबांनी हे लिहिलंय की एक मूड एक कैफियत गीत का चेहरा होता है. कुछ सही से लफ्ज जोड़ दो, मौजू सी धुन की लकीरें खींच दो, तो नगमा सांस लेने लगता है, जिंदा हो जाता है. बस इतनी सी जान होती है गाने की, एक लम्हे जितनी. हाँ, कुछ लम्हे बरसों जिंदा रहते हैं. गीत बूढ़े नहीं होते, उनके चेहरों पर झुर्रियां नहीं गिरती. वो पलते रहते हैं, चलते रहते हैं. सुनने वालों की उम्र बदल जाती है तो कहते हैं, हाँ, उस पहाड़ का टीला जब बादलों से ढक जाता था तो एक आवाज सुनाई दिया करती थी. एक मूड एक कैफियत गीत का चेहरा होता है. यालाच लागून मला पुन्हा एक राहत इंदोरी साहेब यांच्या काही ओळी ज्या मला खूप आवडतात त्या सादर करायला आवडतील. अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है, लोगों ने पूछ पूछ के बीमार कर दिया. रातों को चांदनी के भरोसे ना छोड़ना, सूरज ने जुगनुओं को खबरदार कर दिया. रुक रुक के लोग देख रहे हैं मेरी तरफ, तूने जरा सी बात को अखबार कर दिया. इस बार एक और भी दीवार गिर गई, बारिश ने मेरे घर को हवादार कर दिया. बोल
बोल था सच तो जहर पिलाया गया मुझे, बोल था सच तो जहर पिलाया गया मुझे, अच्छाइयों ने मुझे गुनहगार कर दिया। 2 गज सही ये मेरी मिल्कियत तो है, 2 गज सही ये मेरी मिल्कियत तो है, ये मौत तूने मुझे जमींदार कर दिया। धन्यवाद। पुन्हा एकदा संदीप खरे यांच्याकडे वळते. त्यांची कविता म्हणालो नाही ही माझी आवडती आहे, तर मी ते तुमच्या समोर सादर करते. तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही, का जाशी तेही सांग म्हणालो नाही. होतीस जरी बाजू सोभी तू माझ्या, होतीस जरी बाजू सोभी तू माझ्या, हे अंतर आहे लांब म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. मज स्मरते ना ती वेळ कोणती होती, मज स्मरते ना ती वेळ कोणती होती, घन ओले काही नजरच ओली होती, निपटून काढता डोळ्यांमधले पाणी, निपटून काढता डोळ्यांमधले पाणी, जा फिटले सारे पांग म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. बोलून इथे थकले मौनाचे रावे, बोलून इथे थकले मौनाचे रावे, कोणास कळाले म्हणून तुझ उमगावे. असहाय्य लागला आतून वणवा सारा, असहाय्य लागला आतून वणवा सारा, पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. बघ अनोळख्या गत चंद्र टेकवून भाळी, बघ अनोळख्या गत चंद्र टेकवून भाळी, ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी. तुझं अन्य नको काही तर सोबत म्हणून, तुझं अन्य नको काही तर सोबत म्हणून, जा घेऊन माझा राग म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. हे श्रेयन माझे तुझेच देणे आहे, हे श्रेयन माझे तुझेच देणे आहे, मन माझे अजूनही नितळ शुभ्रसे आहे. जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा, जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा, तो चंद्रावरचा डाग म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही, का जाशी तेही सांग म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही. धन्यवाद. मराठी गझल म्हटलं की एकच नाव आपल्या डोळ्यांपुढे पटकन उभं राहतं, ते म्हणजे सुरेश भट. त्यांचीच जगत मी आलो असा ही गझल सादर करण्याचा प्रयत्न करते. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे, जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे, सोंगपण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो, कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो, पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळिले मी, सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळिले मी, एकदा हसलो जरासा मग पुन्हा हसलोच नाही. स्मरतही नाही त मजला चेहरे माझ्या व्यथांचे, स्मरतही नाही त मजला चेहरे माझ्या व्यथांचे, एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही. वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाईत, वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाईत, सुचत गेली रोज गीते
मी मला सुचलोच नाही. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. लोक मज दिसले अचानक. लोक मज दिसले अचानक. मी कुठे दिसलोच नाही. लोक मज दिसले अचानक. मी कुठे दिसलोच नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा अर्थातच संदीप खरे. आपल्या आवडत्या व्यक्तीचं सोप्या आणि मोहक शब्दात केलेलं वर्णन असलेली ही कविता उभे आकाश अवघडले तुमच्या समोर सादर करतो. किती आकाश गंगा अन किती तारे तुला जडले. किती आकाश गंगा अन किती तारे तुला जडले. जरा मी निरखुनी बघता उभे आकाश अवघडले. खळीचा केवढा हा खोल खड्डा बघ तुझ्या गाली. खळीचा केवढा हा खोल खड्डा बघ तुझ्या गाली. तुला ठाऊक ही नाही किती जण यात गडगडले. कितीदा वाट बघताना फुलांच्या पाकळ्या झाल्या. कितीदा वाट बघताना फुलांच्या पाकळ्या झाल्या. उसासे अन तुझ्या पायांतळी छायान परी पडले. मनातील चांदणे आहे नको कविता म्हणू याला. मनातील चांदणे आहे नको कविता म्हणू याला. तुला अर्थाकडे नेण्यास केवळ शब्द धडपडले. किती केल्यास तक्रारी अखेरीच्या किती धमक्या. किती केल्यास तक्रारी अखेरीच्या किती धमक्या. तरी ओठांवरी माझे तुझे का ओढ गडबडले. नभाशी जान बांधिलकी दिशाशी जाना सामिलकी. नभाशी जाना बांधिलकी दिशाशी जाना सामिलकी. असे काही कलंदर बघ तुझ्या असण्यामुळे अडले. असे काही कलंदर बघ तुझ्या असण्यामुळे अडले. वा, क्या बात. पुन्हा मी आता सुरेश भटांकडे वळतो, कारण की सुरेश भटांचं जे लिखाण आहे ते खरंच खूप अभूतपूर्व आहे किंवा खूप वेगळं आहे. आणि त्यांची अजून एक गझल जी माझ्या खूप जवळची आहे ती तुमच्यासाठी सादर करतो. ती म्हणजे आलाप. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. वसंत आला पुढे तरीही सुगंध मी घेतलाच नाही. वसंत आला पुढे तरीही सुगंध मी घेतलाच नाही. उगीच का ताटवे फुलांचे मला शिवाशाप देत होते. कुठेतरी पाहिले मी तुला जरी तुझे नाव आठवेना. कुठेतरी पाहिले तुला मी तरी तुझे नाव आठवेना. करू तरी काय हाय तेव्हाच डोळे नशेत होते. असूनही बेची राख जेव्हा जगायचे श्रेय जिंकली मी. असूनही बेची राख जेव्हा जगायचे श्रेय जिंकले मी. कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते. जरी जीवाला नको नकोशी हयात हासून काढली मी. जरी जीवाला नको नकोशी हयात हासून काढली मी. निदान जे दुःख सोसले ते सुखात होते, मजेत होते. बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो. बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो. धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते. मला विचारू नकोस आता कुठून हे शब्द आणले मी. मला विचारू नकोस आता की कुठून हे शब्द आणले मी. तुझेच आलाप काल रात्री उसासणाऱ्या हवेत होते. तुझेच आलाप काल रात्री उसासणाऱ्या हवेत होते. इतकं त्यात कॉन्ट्राडिक्शन म्हणजे सुरेश साहेबांना खरंच सलाम. तसंच काहीसं त्याच पट्टीतलं राहत साहेबांचं मी सादर करते. जो मेरा दोस्त भी है मेरा हमनवा भी है. जो मेरा दोस्त भी है मेरा हमनवा भी है. जो मेरा दोस्त भी है मेरा हमनवा भी है. वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है.
मैं पूजता हूँ जिसे, उससे बेनियाज भी हूँ। मैं पूजता हूँ जिसे, उससे बेनियाज भी हूँ। मेरी नज़र में वो पत्थर भी है और खुदा भी है। सवाल नींद का होता तो कोई बात न थी, सवाल नींद का होता तो कोई बात न थी। हमारे सामने ख्वाबों का मसला जो है, जवाब दे ना सका और बन गया दुश्मन। जवाब दे ना सका और बन गया दुश्मन। सवाल था कि तेरे घर में आईना भी है। ज़रूर वो मेरे बारे में राय दे, लेकिन ज़रूर वो मेरे बारे में राय दे, लेकिन ये पूछ लेना कभी मुझसे वो मिला भी है। जो मेरा दोस्त भी है, मेरा हमनवा भी है, वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है। धन्यवाद। पुन्हा संदीप खरे. तेव्हा ना तुम्हाला कळलंच असेल की आम्हा सगळ्यांचा सगळ्यात लाडका कवी कोण आहे. माझा नाही काही भरोसा ही कविता सादर करतो. माझा नाही काही भरोसा, रमले तिकडे रमले ग. माझा नाही काही भरोसा, रमले तिकडे रमले ग. वाटेवरती घोस फुलांचे टिपले तितके टिपले ग. अंगाअंगातून नक्षत्रांचे सडे सांडले लख हजार. अंगाअंगातून नक्षत्रांचे सडे सांडले लख हजार. ज्यांचे डोळे जागे ते दिपले सारे दिपले ग. वसंतातल्या वस्ती सोबत ग्रीष्माचेही भान मला. वसंतातल्या वस्ती सोबत ग्रीष्माचेही भान मला. झाडा इतके सोंग प्रीतीचे वठले उत्तम वठले ग. मी तर पाऊस कामच माझे भान हरपुनी कोसळणे. मी तर पाऊस कामच माझे भान हरपुनी कोसळणे. भिजले ते भिजले आणि उरले जे ते उरले ग. जगण्याचे हे अक्षर उमटे वळसे घेऊन देहाचे. जगण्याचे हे अक्षर उमटे वळसे घेऊन देहाचे. मोक्षाआधी हे मध्यांतर जमले त्यांना जमले ग. मोक्षाआधी हे मध्यांतर जमले त्यांना जमले ग. वा वा वा, खूपच छान. प्रसाद कुलकर्णी यांची मी मरणाला मिठी मारली ही कविता सादर करते. मी मरणाला मिठी मारली जन्म मृत्यूच्या वेशीवरती. मी मरणाला मिठी मारली जन्म मृत्यूच्या वेशीवरती. मी जगण्याचा नाद सोडला प्रयत्न सारे सरल्यावरती. आयुष्याने असे फसवले मीही फसलो बेमालूम अन. आयुष्याने असे फसवले मीही फसलो बेमालूम अन. कोण आपले परके कोणी अक्कल नव्हती कळण्यापुरती. तशी जिंदगी एकनिष्ठ तर कधीच नाही मला वाटली. तशी जिंदगी एकनिष्ठ तर कधीच नाही मला वाटली. तरीही म्हटले का बोभाटा उगा करावा अवतीभोवती. जमेल तितके जमवून घ्यावे जगेन तितके जगून घ्यावे. जमेल तितके जमवून घ्यावे जगेन तितके जगून घ्यावे. तारेवरची कसरत होती तरीही जपली नाती होती. कठीण होती माझी भूमिका तरी वठवली कौशल्याने. कठीण होती माझी भूमिका तरी वठवली कौशल्याने. पण देहातील त्राण संपले अखेर पडदा पडल्यावरती. मरण चाले स्वतः स्वागता पसरून बाहू आलिंगनाया. मरण चाले स्वतः स्वागता पसरून बाहू आलिंगनाया. तेव्हा कळले आयुष्याला ही होती कोणी मोठी हस्ती. हे आयुष्या तुला सांगतो इथे तसा मी मजेत आहे. हे आयुष्या तुला सांगतो इथे तसा मी मजेत आहे. मी मरणाचा खास पाहुणा बनून आलो म्हटल्यावरती. मी मरणाचा खास पाहुणा बनून आलो म्हटल्यावरती. धन्यवाद. कवितेचं नाव आहे माझे जगणे होते गाणे. कवी कुसुमाग्रज. जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी.
जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधूनही राहीन मी. माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे. माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे. कधी घनाशे कधी निराशे, केवळ नादतराणे. आलापींची संत सुरावळ, वारागांचा संकर गोंधळ. आलापींची संत सुरावळ, वारागांचा संकर गोंधळ. कधी आर्तता काळजातली, केव्हा फक्त बहाणे. राईमधले राजस कूजन, कधी स्मशानामधले क्रंदन. राईमधले राजस पूजन, कधी स्मशानामधले क्रंदन. अजाणतेचे अरण्य, केव्हा केव्हा शब्द शहाणे. जमले अथवा जमले नाही, खेद खंतना उरली काही. जमले अथवा जमले नाही, खेद खंतना उरली काही. अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वाहणे. अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वाहणे. कुसुमाग्रजांच्या कवितेशिवाय ही महफिल अपुरीच राहणार होती आणि तसंच पाडगावकरांच्या कवितेशिवाय सुद्धा ही महफिल अपुरीच राहणार आहे. त्यामुळे पाडगावकरांची एक खूप गाजलेली कविता आहे, पण आमच्या मनाच्या खूप जवळची आहे. तुमचं काय गेलं, त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला. लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला. भेटला तर भेटू दे की, आणि पेटला तर पेटू दे की. तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली. एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली. पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कोणीच नव्हतं. घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फावलं. तिला जवळ घेऊन त्याने चक्क दार लावलं. लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की. तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. घरात जागा नसते हल्ली, त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण. ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणीचं व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच. कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेणारच. ओ घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की. तुमच्या घरचं बोचकं त्यानं थोडंच उचलून नेलं. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. कविता आहे सांगा कसं जगायचं, कवी मंगेश पाडगावकर. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फूल फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. संदीप खरे यांच्या आपण खूप मराठी कविता ऐकल्या असतील, पण त्यातल्या त्यात मला संदीप खरे याची एक हिंदी कविता फार आवडते आणि ती म्हणजे दीवानों की बातें है. दीवानों की बातें है, इनको लब पर लाए कौन, इतना गहरा जाए कौन, खुद को यूं उलझाए कौन. जो तू समझा अपना था वो लम्हों का सपना था.
जो तू समझा अपना था वो लम्हों का सपना था, हमने दिल को समझाया अब हमको समझाए कौन। तेरी गली में हो आए, तेरी गली में हो आए, होश वही खो जाए, दिख जाए अगर तू पल भर, मैं खाने में जाए कौन। गली गली में फिरते हैं कई ठोकरें खाते हैं, गली गली में फिरते हैं कई ठोकरें खाते हैं, जब तूने ही ठुकराया हमें अब हमको अपनाए कौन। दीवानों की बातें हैं इनको लब पर लाए कौन, इतना गहरा जाए कौन, खुद को यूं उलझाए कौन। धन्यवाद। आपण आपल्या मैफिलीच्या अगदीच शेवटाकडे येऊन पोहोचलेलो आहोत। एकच कविता सादर व्हायची राहिली आहे। ती कविता अशी आहे की सध्या अख्खं जग ज्या मोठ्या संकटाचा सामना करतंय तो लढा देण्यासाठी ती कविता आपल्या सगळ्यांनाच नक्की बळ देऊन जाईल। तर ती कविता आपण ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शन मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा। आमच्या ज्या आवडत्या कविता होत्या त्यापैकी तुमची आवडती कविता कोणती हे सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, तर ते सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये लिहून आम्हाला कळवा। अशाच अनेक वेगवेगळ्या मैफिली, सिरीज, कॉन्टेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर त्यासाठी चहा आणि बरंच काहीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आम्ही जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला ते कळेल। तर पुन्हा एकदा वळते आपल्या मैफिलीच्या शेवटाकडे। ती शेवटची कविता सादर करतोय जतीन। हे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावू नत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावू नत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना। संकटासही ठणकावून सांगावे आत्ता ये बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे आत्ता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना। स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर।